आहेत आपले मस्त. एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे फ्रायडे आणि काल मी खूप जास्त थकले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, काल रात्री मी 4 वाजता झोपले. पूर्ण ते शॉपिंग वगैरे करून आलो. 10:30 वाजले होते ते यायला. मग पुन्हा शूट वगैरे तुम्हाला शॉपिंग वगैरे दाखवेपर्यंत, फ्रेश होईपर्यंत 11 वाजले. नंतर मग जेवण वगैरे सगळं काही झालं आणि त्यानंतर मग गप्पा मारत बसलो होतो आम्ही 1-2 वाजेपर्यंत. नंतर मग मी एडिटिंग केली, लॉंग व्लॉग, मिनी व्लॉग सर्व. कारण मला व्लॉग काही करून मला व्लॉग मिस नव्हता करायचा, टाकायचा. तर त्यामुळे तर ते केलं आणि मग पुन्हा मी पूर्ण 4 वाजता झोपले. 4 वाजता झोपून परत माझं व्हॉईसवर बाकी होतं म्हणून मी 8 वाजता उठले. कारण आवराव तर लागणारच ना. मग व्हॉईसवर वगैरे केलं, सगळं झालं. आता मी बसले निवांत. आता आंघोळ वगैरे करते. नाश्त्याला चपातीचे कुटके बनवायचे आहेत कारण कालच्या चपात्या खूप जास्त उरल्यात, तर त्या वेस्ट नाही करता येणार. तर त्याचे कुटके बनवते आणि मग पुन्हा ऑफिसचं काम करते. असं सर्व आजचा रुटीन आहे, सर्व अपडेट आहे. आणि दुपारी काही माझे फ्रेंड्स येणार आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं लागेल खायला वेगळं. आज तर मी तसं प्लॅन केला आहे की आज मला भाकरी येत नाही पण बहिणीला येते, तर भाकरी बनवायची, दूध आणि भाकरी खायचा माझा विचार आहे आज. तर आज असंच आहे सर्व काही. आज मी किती दिवसानंतर, मी घरी असताना ना दररोज एक टाईम तरी दूध भाकरी खात होते. तर आता मी आठवत नाही मला मी कधी खाल्ली होती लास्ट टाईम दूध भाकरी, बट आज मला खायची इच्छा आहे आणि मी आता भाकरी पण चालू करणार आहे. भाकरीचं पीठ घरून आणलं होतं, घरून घेऊन आलो होतो, बट केलंच नाही, बनवलंच नाही. तर आता आज मग बनवायला लावते. तर चला मी पटकन आंघोळ वगैरे करते, रेडी होते आणि मग भेटते तुम्हाला. आज नवीन नाईट ड्रेस पण घालणार आहे. जेव्हा मी नवीन कपडे घेते ना तेव्हा असं मला एवढी एक्साइटमेंट असते नवीन नवीन कपडे घालायची. तर आता आजपासून नवीन नवीन नाईट ड्रेस घालणार आणि जे दुसरे होते सगळे ते मी बहिणीला देऊन टाकले. चला मी येते आंघोळ करून. काहीच झाली माझी आंघोळ, स्किन केअर वगैरे करून घेतली. लिप ऑइल लावले, मी पहिल्यांदा आणले मी ते लिप ऑइलच आय थिंक, तर मी पहिल्यांदाच घेतलं आहे. तर ते लावलं आहे आणि खूप छान वाटतंय. लाईक असं वेगळं काही वाटत नाही आहे, छान वाटतंय. बहिणीने बाकीची तयारी करून ठेवली आहे, चपाती वगैरे त्याचे भुगा करून ठेवला आहे. त्यानंतर मिरची कांदा सर्व काही कट करून ठेवलं आहे. मला फक्त फोडणी द्यायची आहे. मला माझ्याच हातचं खावं वाटतं म्हणून मी तिला म्हणलं तयारी करून ठेव, मी बाकीचं करते. तर चला मग आता बनवूया आपण. इकडे सर्व काही रेडी आहे, कांदा मिरची आणि इकडे चुरा. इकडे दूध पण गरम करायला ठेवलं, दूध भाकरी खायची म्हणून दूध आणलं एवढं जास्त. दही पण लावायला आता आणावंच लागतंय दररोज त्यामुळे. आणि चला आता बनवूया. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मागे नवा. क्षण क्षण ती जपते, सध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कामेरा हाती क्षण टिपते खास. भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबोरू तुझ्या तिचं जग फुलता. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा. तर गाईज आज सुद्धा मी हा डिसानोचाच पास्ता यूज करणार आहे. तर चला हा यूज करू. आणि खरंच हा हेल्थसाठी खूप चांगला आहे बरं, गव्हाच्या पिठापासून बनला असल्यानं.
बहीण तर माझी दररोज खातीये, तिला खूप जास्त आवडतोय आणि माझ्या मम्मीला पण पास्ता आवडतो, तर मी मम्मीकडे सुद्धा दिलाय पाठवून. याला बॉईल व्हायला ठेवलंय मी, तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते. तर गाईज बॉईल झालेला आहे पास्ता मस्तपैकी असं, आणि ना खरंच टेस्ट मलाच खाऊ वाटतोय, पण मस्त असं बॉईल झालंय. तर गाईज रेडी आहेत आपले मस्त असे चपातीचे कुटके. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा, कारण कुठे भुगा म्हणतात, कुठे कुटके म्हणतात, कुठे चिवडा म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. तर चला आता मी नाश्ता करते आणि मग आवरते सर्व काही. तर गाईज झाला माझा नाश्ता करून आणि आता मी गोळ्या खाते. स्किनच्या गोळ्या खाल्ल्या, आता ह्या वाल्या गोळ्या कशाच्या आहेत मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, त्यामुळे रिपीट नाही करणार आहे. एवढ्या गोळ्या मला संपवायच्यात, मध्ये मी खाल्ल्याच नाहीत त्याच्यामुळं संपल्या नाहीत, बट आता ह्या कंटिन्यू करावं लागतील, कारण जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला पाहिजे ना. अगोदर छोटीवाली खाते आणि आता मी गोळ्या खायला एवढं भारी शिकले, म्हणजे भारी म्हणजे कसं मला गोळ्या खायला यायला चांगलं आता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मोठ्या मोठ्या गोळ्या पण मला गिळता येत आहेत. शिकले मी आत्ता 24 वर्षाची झाल्यानंतर शिकले. का आत्तापर्यंत मी वाटीमध्ये पाणी टाकून असं असं तसं खात होते, बट आता येते मला. बेडशीट वाळू घातलं त्याला. बेडशीट छोट्या गादीचं बेडशीट आज मी धुतलं होतं. मी बहीण उठायच्या आधी सर्व कपडे वगैरे लावले होते मशीनला, मग बहिणीने उठल्यानंतर वाळू घातले. हे झाड छान वाटते नाही तर असं व्हिडिओमध्ये बघायला. ही छोटीवाली आधी खाते. आणि ह्या एवढ्याच गोळ्या 3000च्या आहेत. मी खाल्ल्यात किती 3, त्या पण विरघळून. ओके, तर आता मी मला गिळता येतात म्हणून मी आजपासून चालू केले परत खायला, नाहीतर मग ते विरघळतच नव्हती ही गोळी, म्हणून मग आता परत खाते. आता बघू, आज मी पहिल्यांदा खाते ही गोळी गिळते का नाही ते. मग एवढी मोठी आहे, हे बघा एवढी मोठी. लोक म्हणजे पप्पा माझे डायरेक्ट असे नरड्यात सोडतात आणि मग पाणी पितात, तर मला सोडताच येत नाही तशी. मी जिभेवर ठेवून गिळते, शिकले पण जिभेवर ठेवून. मोठी गोळी, सगळ्यात मोठी गोळी खाल्ली मी. गोळ्या खायला शिकले, तू कधी शिकणार आहे? आमच्या घरात मला आणि बहिणीला गोळ्या गिळता येत नाहीत. Yes. फायनली मी गोळी गिळली. आता काही नाही, आता ह्या गोळ्या दररोज एक खाऊन संपणार. दररोज एक नाही, सकाळ संध्याकाळी तर संपणारच आहेत. आणि चला आता माझे फ्रेंड्स येणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी ठरवले की पास्ता बनवते. पास्ता एवढा मोठा आहे तर वेस्ट नाही होणार आहे तो, आम्ही खातोच, तर तो बनवते काहीतरी नवीन. आणि तिनं मला सांगितलं पण होतं पास्ता तुझ्या व्हिडिओमध्ये दररोज दिसतो तर बनव म्हणून, तर म्हणलं बनवावा. तर चला ऑफिसचं वगैरे लॉग इन करते आणि त्याचं थोडंसं काम करते आणि मग त्या यायच्या पुढं मी गरम पास्ता बनवते. सध्या मी शॉपिंग केली, तुम्हाला माहितीच आहे. 2 दिवस जवळपास मी 15,000चे कपडे घेतलेत नुसते, नाईट ड्रेस वगैरे. आणि झिवामेमध्ये पण गेले होते मी काल इकडे एल्प्रो मॉलला, तर तिथं मला हा लिप बाम फ्री आलाय, तर तोच लावते. आणि लिप बाम नाही आहे, लिप ऑइल आहे, आणि एक लिप बाम पण आहे, तो श्वेताला आला होता. आणि काय म्हणतो आपण, एक जीवाचे इयरिंग्स, जीवा का गिवा माहीत नाही मला, जीवाचे आहे ती, त्याचे इयरिंग्स पण आलेत गिफ्ट, खूप सुंदर आहेत. आम्ही शॉपिंगच एवढी केली ती. आणि मी आता विचार करते आजच इव्हिनिंगला एखादा असं शूट करावा. माझ्याकडे एक व्हाईट 1 पीस आहे, शॉर्ट आहे तो, तर त्याच्यावर असं वर म्हणजे इतका मी मेकअप करून इतका असं शॉर्टवाला क्लोजअपवाला फोटोशूट करू शकते, तर तो प्लॅन आहे माझा.
हे मला असं लावतच बसं वाटायला, पहिल्यांदा यूज करते मी हे, असं छान वाटते. जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा क्षांशन ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात साथ. कधी आठवणींचा भागा गुंफते कधी स्वप्नांच्या रंगात पाहते तिच्या मोजाचं साधंपण खास ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा तंबू तिच्या आहे जगात साथ. हा आहे माझा नवीन नाईट ड्रेस, जो की हा म्हणजे काय म्हणते एकत्र नाही आहे, शर्ट वेगळं पॅन्ट वेगळी घेतलेली आहे, बट मॅचिंग आहे आणि खूप जास्त सुंदर वाटतोय. मला तर खूप जास्त आवडलाय, बहिणीला पण आवडलाय. तुम्हीच सांगा कसा दिसतोय, खूपच सुंदर आहे. आणि असा कलर मी पहिल्यांदा घेतलाय आतापर्यंत. ये तर काही सॅलड बनवून झाले आणि आता सध्या मी हे खाते, सॅलड खाते. त्यानंतर मग जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करेल, कारण खूप जास्त आहे. एक काकडी, एक गाजर, एक बीट पूर्ण. बहीण पण खाणार आहे थोडं, पण मला हे खाल्ल्यानंतर 1-2 तास तरी भूक लागत नाही. मग जेव्हा भूक लागेल तेव्हा मी थोडंसं जेवण करेल, जेवढी भूक आहे तेवढंच. हे मी सध्या फॉलो करते असं. तर सध्या मी हे संपवते आणि मग मला ऑफिसचं काम करायचं परत. चला, आज खूप जास्त काम आहे, तरी मी फास्ट सर्व आवरलंय लवकर उठून, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटतंय. बट काम खूप जास्त आहे, प्रेशर, मीटिंग चालूच आहे. तर चला मी खाते आणि मग भेटते तुम्हाला. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. तर गाईज सगळं काम झाल्यावर मी झोपले होते 6 वाजता आणि आता डायरेक्ट 8:30ला उठले, कारण काल तुम्हाला सांगितलं मी झोपायला 4 वाजले, उठायला लवकर उठले. त्यामुळे एवढी जास्त झोप येत होती, म्हणजे बेडवर बसल्या झोप लागली मला आणि डायरेक्ट 8:30ला जाग आली. बरं झालं जाग आली, नाही तर मी डायरेक्ट सकाळीच उठले असते, व्हिडिओ पण राहिला असता एडिट करायचा. मग आता उठले तर आता फ्रेश होते, व्हिडिओ एडिट करून घेते आणि आता जेवायला संध्याकाळी दुपारी भाकरी बनवल्या होत्या 3, तर आम्ही दोघींनी खाल्ल्या त्या. आता संध्याकाळी आहे एक राहुलसाठी, बट आम्हाला पण जेवावं लागेल ना,
तर भात लावला आहे, बटाट्याची भाजी आहे, रस्सा भाजी, तर त्याच्यासोबत भात भाजी आणि भाकरी खाऊ. तर आज म्हणजे लावला आहे आता बहिणीनं ऑलरेडी, तर मला काही करायची गरज नाही. तर आता मी आणि 8:30ला आता, तर याच्यानंतर मी काहीच करणार नाही. जेवण वगैरे करेल, एडिटिंग वगैरे करेल आणि मग तुम्हाला भेटेल. सूर्य नाही, चंद्र पिवळा दिसला म्हणून मी सूर्य म्हणते. चंद्र किती भारी दिसतोय, पिवळा दिसतोय. वाव, एकदम असं भारी वाटतंय बघून. हे तरी फोनमध्ये दिसतंय, बट डोळ्यांनी खूप छान वाटतंय. ओ, ब्लर होतंय. ओ माय गॉड, येल्लो येल्लो पूर्ण असं मस्त वाटतोय यार, बघा. तर गाईज, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. आज हे सर्व होतं, असं सर्व माझा आजचा पूर्ण दिवस असा होता. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.